गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमची लाडकी वैवा. आज आम्ही बनवणार आहे चिकनचं कालवण. काय बनवणार आहे बाबू? चिकनचं कालवण. हा, बघू शकतात की इथं चिकन घेतलेलं आहे. अजून इथं खडे मसाले आहेत, जिरा, तेल, कांदा, टोमॅटो, लसूण, अजून खोबरा, अजून इथं मसाले आहेत. इथं मीठ आहे, अजून इथं चिली पावडर आहे, अजून इथं गरम मसाला आहे, अजून इथं हळद, अजून त्या डब्यामध्ये तेल आहे. अजून इथं आपली छानपैकी चूल पेटलेली आहे. चला आपण आता सुरू करूया. यो आहे मंथन खूप दिवसांनी आलाय व्हिडिओ मध्ये. चला आता आपण पहिले वाटण करून घेऊया. पहिले कांदा कापून घेऊया. महिमा तू लसूण सोलून घे. मी कांदा कापून घेते. मी लसूण सोलते. वाटणाची तयारी करू. मित्रांनो, मम्मीचं कांदा कापून झालेला आहे. आता मी खोबरं घेते. 2-3 लसणाच्या पाकळ्या पण कापून करून झालेल्या आहेत. अजून माझी इथं बाळ मदत पण करतोय. अजून मम्मी टोमॅटो पण कापायचं आहे. हे सगळं झालं की आपण भाजून घेऊया कढईमध्ये. आणि कालवण आपण टोपात करायचं. झालं का तुमचं? मग पटकन करून घ्या. झाले आता मी कढईमध्ये भाजायला घेते सगळं. चांगलीच आता पेटवते जाळ. हे बघा मस्तच जाळ लागलाय. आता सोलून घ्या. मित्रांनो, लसूण वगैरे सोलून झाले. थोडंच तेल टाकते, जास्त आता मग मी थोडंसं तेल टाकते. बघू शकता की सगळ्या छोट्या लसणाची पाकळी. हे बघा आता मस्त पैकी तेल भाजले गेले आहेत. आता मी याच्यात कांदा टाकते. मित्रांनो, आता मग मी कांदा टाकते. जाळ पण चांगला लागलेला. आता लाल होस्तोर आपण कांदा हलवूया. आजोबा खोबरं पण टाकणार आहे. मित्रांनो, आता कांदा लालसर होत आलाय. 2-3 मिनिटं असं करायचं. मग मम्मी काढून घेणार. अजून खोबरं वगैरे टाकायचं पण आहे. असं जिरा, तेल लालसर होत आले. आता मी काढते. मित्रांनो, कांदा लालसर झालेला आहे. चला आता आपण काढून घेऊया. हे बघा मस्त लालसर झाले. आता याच्यात मी काढून घेते. आणि आता खोबरं टाकते. मित्रांनो, आता मम्मीने खोबरं टाकलेलं आहे. आता खोबरं पण थोडंसंच लालसर करायचं. नाहीतर करवट पण आहे. हो, मित्रांनो, आता हे पण लालसर होत आले. आता त्याला पण काढून घेऊया. आता मम्मी याला पण काढून घेते. अजून आपल्याला जिरं, सगळे अजून खडे मसाले, अजून खडे मसाले सुद्धा आपण भाजून घ्यायचे. भाजून घेऊया. हे बघा काढून घेते आता. आता मित्रांनो, खडे मसाले, जिरे, अजून खडे मसाले, तीळ आणि घट्टपणा येतो कालवणाला. बघा लसूण, लवंग, दालचिनी हे सगळे खडे मसाले टाकले. मित्रांनो, ते तीळ आहे ना उलट आहे.
पटकन हलवून घेते नाहीतर लागेल. थोडं तर नकभर तेल टाकते. हा हे बघा. हो हो मित्रांनो बघू शकता की किती तेल उडतंय. आवाज पण किती भारी येतोय. जरा खाली उतरते. जामच आता भाजले गेले आहेत. पण सोल पण चांगलेच हो पेटलेली आहे. आता आपण टोमॅटो भाजून घेऊया आणि वाटण करू. मित्रांनो आता मी तेल खाऊन बघितलं. आता आपण टोमॅटो अर्धा टोमॅटो घेऊ भाजायला. मित्रांनो आता मग मी अर्धा टोमॅटो घेते. येऊ आला काय तू. टोमॅटो मस्त पैकी भाजते. जाळ पण छान लागला. आता याला साईडला ठेव. मित्रांनो आता मग मी 2 मिनिटात काढून घेते. अजून मग पटापट जाऊन मिक्सरला लावते. हो झाकण लावूया. हे बघा मस्त भाजले गेलेत. आता टोमॅटो पण जाळ छान लागलाय म्हणून पटकन भाजले गेले. आता आपण वाटण करून घेऊया. तोपर्यंत मी चिकन साठी पाणी गरम ठेवते. ह्याच्यात पाणीला उकळी आली की आपल्याला टाकायला होतंय चिकन मध्ये. चिकन किती चांगलं आहे. चिकन किती सॉफ्ट आहे. गरम पाणी ही टेस्ट वेगळी येते. जरा छान लागतं कालवणात. मित्रांनो बघू शकता की आता मम्मीने मिक्सरचं बटन ऑन केले. आता मी तुम्हाला दाखवते. मित्रांनो चिकन साठी पाणी पण एकदम गरम झालंय बघू शकता. चांगलंच गरम झाले. आता मग मी येतच असेल 2-3 मिनिटात किंवा सेकंड मध्ये. मित्रांनो पाणी एकदम गरम झालेलं आहे. हे बघा आता वाटण पण मस्त झाले आहे. आता मी जरा जाळ कमी करते. पाणी आता भरपूर उकळी आली आहे. आता मी खाली ठेवते. मित्रांनो चांगलंच पाणी गरम झालेलं आहे. हो हे बघा चिकनला मस्तच. आता आपण टोप ठेवूया. हो हे बघा चिकन मी मॅरिनेट करून ठेवले. हळद मीठ चिकन मसाला टाकून फ्रीज मध्ये ठेवून दिलं होतं 10-15 मिनिट. हे बघा चिकन मॅरिनेट करून ठेवले. आता आपण तेल टाकूया. मित्रांनो आता मग मी तेल टाकते. मित्रांनो आता मग मी कढीपत्ता टाकते. हे बघा तुम्ही आवाज बघू शकता. मस्तच आहे आवाज. तडतड तडतड उडते. मस्तच आहे. डाळ पण छान लागलाय. मसाला टाकू. मित्रांनो आता मग मी मसाला टाकते. पटकन आपला केलेला मसाला टाकू तर मसाला जळतो. सगळंच टाकलं. आता मित्रांनो आता याच्यानंतर मग मी पाणी पैकी हलवून घेऊया. त्याच्यानंतर बाकीचे मसाले टाकू. ते बघत नाही. बघू शकता कसा लाल भडक मसाला दिसतो. तेल पण चांगलं सुटते. आता मी बाकीचे मसाले टाकून देते. पहिले हळद टाकते. हळद गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. मीठ टाकते. बस मित्रांनो मसाला पण एकदम चांगलाच भाजला गेलाय. हे बघा आता तेल पण सुटायला लागले. आता मग मी चिकन टाकते. मित्रांनो आता आपण चिकन टाकून घेऊया. हो हे बघा मस्त पैकी तेल सुटले आता. आणि आता आपण चिकन टाकूया. मित्रांनो आता मम्मीने चिकन टाकलंय. आता
पाणी पूर्णपणे पण आता टाकणार आहे. हो गरम पाणी टाकूया आपण. पहिले चांगलं जाळ लावते. कटके आण ग महिमा. तर तिथून पळत जाऊन कटके आण. मस्त पैकी फ्राय झाले आहे. आता आता आपण मम्मी पाणी टाकते. एक नंबर. बघू शकता तुम्ही कट आले आहे. उकळी आल्यानंतर शिजल्यानंतर अजून कट येईल. हा मित्रांनो, आता मम्मी झाकून ठेवणार ह्याला. मित्रांनो मस्तपैकी कटी यायला लागले. अजून कालवण पण उकळलंय बघू शकता. डाळ पण छान लागले. आता 2 मिनिटात चिकन आपलं शिजतंय. कालवण होते आता आपलं. मग अजून कटी. उकळी पण चांगली येते. हो मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता की उकळी पण यायला लागले. 1-2 मिनिटं आपण ठेवूया. नंतर मम्मी चेक करणार. करूया शिजले. मित्रांनो आता मी चेक करायला घेते झालंय का नाही. ताटात घेते. जामच गरम आहे. मी बघते पहिले. एक नंबर. आता हे बघा जबर मऊ मऊ पीठ झालंय. आता मी ह्याला खाली ठेवते. मस्त झालंय. हे बघा मस्तच. कट बघू शकता तुम्ही. कट पण चांगला झालाय. हो मस्तच कट आलाय. मित्रांनो आपण आता काढून घेऊ. अजून चेक करून बघू की कसं झालंय. चेक करून बघा आता तिघांनी. हे बघ महिमा. लय गरम आहे. गरम आहे म्हणतो तू पण येतात बघ. देते. आता चेक करायचं. मित्रांनो एकदम गावरान झालंय. कसं झालंय म्हणतात. चांगलं तिखट झालंय का. झणझणीत ना. भरपूर तिखट असेल ना. चांगला वास येतोय. एक नंबर वास येतोय. बर मित्रांनो एकदम चांगलं झालंय चुलीवरचं चिकन. अजून असं सुद्धा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजून चॅनलला सबस्क्राईब करा. अजून तुम्ही पण हे चिकनचा कालवण घरी ट्राय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.